आता पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एकनाथ शिंदे रामगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। नागपूरमधल्या रामगिरी बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनेक नेते सुद्धा अनेक मंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत, आमदार पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या येण्याची वाट सगळेजण पाहत होते आणि आता एकनाथ शिंदे रामगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आज खाते वाटप होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मंत्र्यांच्या भेटीगाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। खरं तर 8 वाजता ते पोहोचतील रामगिरी बंगल्यावरती असं त्यांच्या कार्यक्रमामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं, मात्र थोड्याशा उशिरानं 10 वाजता आता रामगिरी बंगल्यावरती एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। दुसरी बातमी अशी सुद्धा आहे की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं खाते वाटप पूर्ण झालेलं आहे, मात्र राष्ट्रवादी थोडीशी नाराज आहे। काही जी महत्त्वाची खाती आहेत त्यांची अपेक्षा खरं तर राष्ट्रवादीला आहे, मात्र ती खाती मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी थोडीशी नाराज असल्याची चर्चा आहे। संजय तिवारी माझे सहकारी माहिती देत आहेत। संजय, तृप्ती, आपल्याला माहिती आहे की सकाळपासूनच आपली प्रतीक्षा सुरू होती की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे आमदार रामगिरीवर दाखल होतील चहापानासाठी। करायला शेवटचा दिवस आहे आणि प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या आणि आपल्या सहयोगी पक्षांच्या नेत्यांना आमदारांना आमंत्रित करतात, अशी प्रथा आहे। त्यामुळे 8 वाजता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरीवर पोहोचतील असं सांगण्यात आलं होतं, पण ते थोडं उशिराने 10 वाजता पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो आत्ताच रामगिरीच्या आतमध्ये त्याने दाखल झालेला आहे। इथे महत्वाचं असं की देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांचा, जिथे आता एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान आहे, तिथे त्यांचे काही कार्यकर्ते महाराष्ट्राच्या दूर भागातून शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना भेटायला आले होते आणि त्यामुळे त्यांना उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे। मंत्रिमंडळ खातेवाटप आज जाहीर होणार आहे। निश्चितच खातेवाटपामध्ये जो थोडासा जो तिढा शिल्लक आहे तो अजित पवारांचे राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षादरम्यान असल्याचं बोललं जातं। राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाने जी काही मागणी केलेली आहे ती मागणी अजून पूर्णपणे पूर्ण झालेली नाही असं बोललं जात आहे। अर्थातच त्याचे काय चर्चा झाल्या असतील त्या झाल्या असण्याची शक्यता आहे, कारण रामगिरीमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे दाखल झाले होते आणि चहा पाण्यानंतर बऱ्याच अवधीनंतर ते बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे आज अपेक्षा अशी केली जाते की खाते वाटपाचा तिढा सुटेल आणि यादी जाहीर करण्यात येईल। निश्चित संजय, या बैठकीसंदर्भात माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।